मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आता आम्ही कुठे निघालो तर तुम्हाला हेडिंगवरून समजलंच असेल की आम्ही कुठे निघालो. तर आम्ही निघालो आहोत गावी, म्हणजे सासरी माझ्या कराडला. तर अचानक काल पप्पांचा फोन आला, म्हणजे माझ्या सासऱ्यांचा, की आजी एक्सपायर झालेल्या आहेत. तर आजींची आहे उद्या माती. सो मग आम्ही आज निघालेलो आहोत, कारण की आम्हाला पोचायला बराच वेळ लागतो. तर सकाळचे 9-9:30ला आम्ही साधारणतः निघालो आहे आणि आम्हाला बस भेटली. सकाळी एकच गाडी असते. तर आता बस थांबलेली आहे फर्स्ट स्टॉपला. त्याने मॅकडॉनल्ड्सलाच कुठल्या तरी थांबवलेली, खंडवा रोडला समथिंग काहीतरी. एक्झॅक्ट लोकेशन मला पण नाही माहिती. पण सकाळच्या बसने, कारण की आम्ही पहिल्यांदाच निघालो आहे. सकाळी एकतर एकच बस होती, त्यामुळे आम्ही लवकर आवरून आलेलो होतो आणि शेवटची सीट आम्हाला भेटली आहे. आणि पाऊस तुम्ही बघू शकता, पाऊस चालू झालेला आहे खूप छान. तर सीट आम्हाला शेवटची दिली आणि नंतर तो बोला जसं खाली होईल तसं मी तुम्हाला चेंज करून देतो. तर आता त्याने फायनली आम्हाला जी आहे वरची सीट जी आहे ती दिलेली आहे, कारण की पहिला लास्टची सीट होती ती वेगवेगळी होती आणि रिद्वी शांत बसत नाही. तर आता आम्हाला त्याने वरची जी आहे कंबाईनची सीट ती दिलेली आहे. आणि बाहेर छान पाऊस पडतोय आणि आम्ही वेट करतोय कधी आम्ही पोहोचू. तर आता संध्याकाळ झालेली आहे. दुपारचं जे जेवण होतं ते मी घरून बनवून घेऊन आलेली, बट भाजी जी आहे ती खराब झाली. मग संध्याकाळी आम्ही बोललो की आता हॉटेलमध्येच खावं लागेल. सकाळचं तर मी एक टाईमचं बनवून आणलं होतं. मग आता आम्ही जेवण करतो आहे आणि अजून तर आम्ही नाशिकमध्ये पण नाही पोचलो आहे. गाडी जी आहे ती नाशिक मार्गे जाते. तर हे अजून नाशिकच्या अलीकडेच आहे, शिर्डीच्या देखील अलीकडेच आहे. गाडी जी आहे ती बरीच फिरून जाते. आम्हाला त्याने सकाळी सांगितलेलं आहे 4चा टायमिंग दिला आहे, बट ॲज पर लोकेशन चेक करता मला तर वाटत नाही सकाळी 4 वाजेपर्यंत गाडी पोचेल. आम्हाला तर भरपूर लेट होणार आहे. बघूया आता, आम्ही वेळेत पोचलो म्हणजे झालं. आम्हाला 9 वाजेपर्यंत कसंही करून कराडमध्ये पोचणं गरजेचं आहे. बघूया आता किती वेळ लागतो, किती वेळ नाही. आणि रिद्वी इथे खेळत बसलेली होती बराच वेळ. गाडी बराच वेळ थांबलेली, कारण की गाडी फक्त 2दा थांबते आणि ही गाडी जी आहे लास्ट डेस्टिनेशन ह्याचं गोवा आहे. मग त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि आता गाडी जी आहे चालू झालेली आहे. आता बघूया नाशिकवरून नंतर पुणे आणि पुण्यावरून नंतर मग सातारा, कराड. तर असं आहे. तर साधारणतः आम्हाला 10 वाजले असतील, 9:30-10 जेवायला आम्ही थांबलेलो. आणि आता फायनली गाडी निघाली. बघूया आता किती वाजेपर्यंत सकाळी पोचतोय. प्रवासात असं जास्त काही वाटत नाही, पण जास्त वेळ बसून राहायचं रिद्वीला घेऊन बोललं तर नको वाटतं, कारण की गावाला जायचं बोललं तर खूपच टाईम लागतो. मुंबईला तरी 12 ते 14 तास ठीक आहे. रात्रीचा प्रवास काही वाटत नाही, कारण की एवढा काही वेळ लागत नाही, पण गावाला खूपच वेळ लागतो. तर त्यानंतर आम्ही सकाळचे, आम्हाला 6:30 वाजलेले. एवढा काही उजेड पडला नव्हता, अजून अंधारच होता तसा तर. पण बरं झालं की आम्ही वेळेत पोचलो. त्यानंतर घरी गेल्यानंतर मी काही शूट नाही केलं. डिरेक्टली कार्यक्रमावरून जेव्हा आम्ही आलो संध्याकाळी शूट करते. आणि इथे मम्मीची जायची तयारी चाललेली आहे. मम्मी देखील आली होती मातीला. तर आता ती रिटर्न मुंबईला जाणार आहे. आणि थोडा थोडा पाऊस जो आहे सुरू झाला. यांची कशी मज्जा चालली आहे. हां, दिसतील म्हणून हळू 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 हळू. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला, माहीत नाही व्हिडिओमध्ये कितपत दिसते, पण आभाळ आलेलं आहे आणि आता खूप जोरात पाऊस येणार आहे. आणि ह्याचीच आम्ही वाट बघत होतो. काय माहीत इंदोरला तर कधी सुरू होतो आहे पाऊस, बट इथे तर गावाकडे तरी सुरू झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रात तरी पाऊस सुरू झाला आहे आणि खूप छान वाटतं आहे. खूप थंड थंड वाटत होतं. आम्ही ॲक्च्युली आजच रिटर्न जाणार होतो, बट प्रवास करून खूपच थकलेलो होतो, कारण की पूर्ण दिवस, पूर्ण रात्रभर प्रवास. आणि पुन्हा मग आज रात्रीचा प्रवास. मग मिस्टरांना बोलले की नको, आपण उद्याच जाऊया. तर इथे मम्मी जे आहेत ते मोहरी काढत आहेत. मोहरीचं हे झाड आहे जे सुकवलं आहे, आणि हे तर तुम्हाला दिसत असेल मोहरी. तर ते त्याला आपटून मोहरी काढली जाते. तर मी तुम्हाला ते पण दाखवते की मोहरीचे देखील कसं असतं. हे असं छोटे छोटे आहेत आणि त्याच्या आतमध्ये मोहरी आहे. तुम्हाला दिसतंय का? खोलून दाखवते मी. तर असं मोहरी ह्याच्या आतमध्ये असते.
तर इथे सगळ्यांचा खेळ चालू होता. श्रावणी श्रेयस देखील थांबले होते, आम्ही आलो त्यामुळे. त्यानंतर मिस्टरांनी आणले वडापाव सगळ्यांसाठी, जसं की इंदोरला आम्ही खूप मिस करतो त्यामुळे मिस्टरांनी सगळ्यांसाठी वडापाव आणलेले आहेत आणि आम्ही आता मस्त वडापाव खाणार आहोत. आणि आता सेकंड डे चालू झालेला आहे. तर तुम्ही घर बघितलेलं आहे आणि आमचं शेड देखील बघितलं आहे समोरचं. तर शेड देखील मी तुम्हाला आतून दाखवते. तर हे आहे आमचं शेड. तर आमच्याकडे म्हशी आहेत. हा आहे उकरंडा आणि ह्या साईडला म्हशी आहेत 2 आणि इथे त्यांचं खाद्य ठेवलं जातं. आणि हे जे आहे ते चुलत्यांचं होतं, ते आता आम्ही विकत घेतलेलं आहे. तर हे सुद्धा आमचंच आहे आता. तर असं आम्ही एवढा मोठा शेड आता विकत घेतलेला आहे आणि पुढचं देखील अगोदरपासून आमचंच आहे. तर हे आहे आमचं शेड, जे की घराच्या जवळ आहे. हे म्हणजे मेन रोडला. आमचं गाव देखील रोड टच आहे. हा जो हायवे आहे तो कराड विटा हायवे आहे आणि घराच्या बाजूची एक गल्ली सोडून तिथेच आमचं शेड आहे. आणि आता मी तुम्हाला जाणार आहे घेऊन आमचं कंपाऊंड दाखवण्यासाठी. शेतात तर आज नाही जाणार आहे, शेतात बघू कधी नेक्स्ट टाईम येईन तेव्हा मी शेत नक्की दाखवेन. पण रोडच्या पलीकडे आमची जागा आहे, तिथे आमच्या मम्मींनी कंपाऊंड म्हणजे सासूबाईंनी कंपाऊंड करून त्यामध्ये ते भाजीपाला करतात. तर इथून एंट्री आहे रोडच्या बाजूने, तुम्ही बघितलं असेल. जास्त काही लांब नाही आहे, 5 मिनटाच्या अंतरावर आहे घरापासून. आणि हे दिसत असेल तुम्हाला गेट रेड कलरचं आणि इकडे आहे तो रोड आहे. तर आता चला लॉक खोलून आतमध्ये जाऊया, मग मी तुम्हाला दाखवते आतमध्ये फिरून कंपाऊंड आमचं कसं आहे. आणि पलीकडे तुम्हाला रोडला गाड्या जाताना दिसत असेल. तर हे देखील रोड टचच आहे, बट आम्ही इथे भाजीपाला जे आहे ते मम्मी करतात आमच्या. तर बरंच काय काय झाडं लावलेली आहेत, मला तर एवढं बऱ्यापैकी माहिती नाही. आणि मम्मी रानात गेल्या होत्या त्यामुळे, नाही तर त्या असतं तर त्यांनी सांगितलं असतं कोणतं कशाचं झाड आहे, कोणतं काय आहे ते. आणि त्या इथे भाजीपाला करतात सगळा आणि परत जातात विकायला उगलेवाडीत. म्हणजे ह्या वयात पण एवढं सगळं करतात. तर तुम्ही इथे बघू शकता कोणाला झाडं ओळखायला. हे तुळशीचं झाड आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इथे आहेत ती अळूची पानं लावलेली आहेत. जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी झाडं सांगते, बाकीची झाडं तर मला काही माहीत नाही. आणि इथे जो दिसतोय घेवड्याचा वेल दिसतोय, तर हा आहे घेवडा. आणि हे ती कशाचं आहे काय माहिती, ज्याचं म्हणजे ज्याला फळ आलेलं असेल त्याचंच मला समजेल की कशाचं झाड आहे ते. तर इथे हे आहे वांग्याचं झाड आहे, कारण की ह्याला व्हाईट कलरचं वांगं आलेलं आहे बघा. व्हाईट कलरचं वांगं कोणी बघितलं नसेल तर आमच्याकडे आहे व्हाईट कलरचं वांग्याचं झाड. आणि हे घास गवत केळीचं झाड आहे, परत शेवग्याच्या शेंगेचं देखील झाड आहे. अशी बरीच झाडं लावलेत मम्मीनी. आणि हे बहुतेक तर भेंडीचं आहे असं मला वाटतंय, कन्फर्म नाही आहे बट आहे बहुतेक तर. आणि इकडे हे आहे पावटा, कारण की ह्याला पावटे आलेले दिसत आहेत. तर हे आहे पावटा. आणि हे झेंडूचं झाड आहे, कारण की लास्ट टाईम मी आलेले तेव्हा ह्याला झेंडूची फुलं देखील होती. आणि गवारीचं पण आहे कुठेतरी. तर इथे आहे मिरचीचं झाड. तर अशी बरीच कोणती कोणती झाडं आहेत. तर हे असं आहे आमचं कंपाऊंड. आणि कोपऱ्यात जी आहे ती नारळाची झाडं लावले 4ही कोपऱ्यामध्ये. आणि इथे सगळेजण बघतात आहे काय कशाची झाड आहे काय, मला हेल्प करायला सांगायला. आणि हे जे उंच आहे ते शेवग्याचं शेंग्याचं झाड आहे बहुतेक तर, असं मला वाटतंय. इकडे पण लावलेले आहेत, का शोचं आहे ते नाही माहिती, बट मला वाटतं ते शेवग्याच्या शेंग्याचं झाड आहे. आणि आंब्याचं देखील झाड आहे, इथेच कुठेतरी होतं आता बघितलेलं मी. हे आहे गाजर. आणि हे बघा हे आहे आंब्याचं झाड. आणि लिंबूचं देखील झाड मम्मीने मला सांगितलं होतं, बट बहुतेक ते आतमध्ये आहे की काय काय माहिती. तर अजून बरीच झाडं छोटी आहेत, काय काय मोठी झालीत, काय कायला आता नाही फळ आहेत नंतर फळ आहेत. तर असं आहे आमचं कंपाऊंड. तर आता आम्ही लॉक लावून निघालो आहोत घरी, कारण की आज आम्ही संध्याकाळी जाणार आहोत रिटर्न. तर सगळी तयारी देखील करायची आहे. तर हा आता रोड क्रॉस करून जातो. बघूया घरी गेल्यावर मग तुम्हाला सांगते काय करतो काय नाही ते. तर मम्मी देखील घरी आलेले आहेत रानातून, पप्पा आहेत परड्यामध्ये. आणि आम्ही दोघं लॉक लावून गेलो होतो. तर मम्मीनी ही रानातून भाजी आणलेली आहे. रानात पण बऱ्याच भाज्या आहेत, जसं की दोडका, हे चवळीच्या शेंगा, कारले,
घेवडाचे शेंगा, मिरची, म्हणजे आम्ही आता इंदोरला जाणार आहोत म्हणून मम्मींनी बरंच काय काय तोडून आणलेल्या होत्या भाज्या. आणि गवार, हे बघा गवार किती आहे. तर जायचं आहे आम्हाला, बट आता जोरात पाऊस सुरू झालेला आहे, तर आता वेट करणार आहोत आम्ही पाऊस उघडायचा. कारण की आता वेळेत पाऊस उघडला तर बरं, नाही तर आम्हाला भिजत जावं लागेल. तसं तर जास्त काही सामान नाही आमच्याकडे, एकच बॅग आहे आणि मम्मीनी बरंच काय काय भरून दिलं इथे गावावरून. आता लवकर आम्ही कधी येऊ कधी नाही म्हणून. मग ते एक पोता आहे आणि एक बॅग आहे आमच्याकडे, बट तरी पण पाऊस आणि रिद्वी आहे सोबत, त्यामुळे तिला न भिजवता नेणं गरजेचं आहे. तर आता पाऊस कधी उघडतोय बघूया. तर फायनली पाऊस उघडलेला आहे आणि आम्ही तर निघालेलो आहे. श्रावणी श्रेयस आम्हाला बाय करतात आणि रिद्वी बघा कुठे कुठे फिरते सगळ्यांना बाय करायला. आणि पप्पा येत आहेत वरती रोडवर सोडायला. तर आता रोडवर थांबलो आहे आम्ही, बघूया ऑटो कशी भेटते. इथून आम्हाला ऑटो भेटणार आणि आमची गाडी जी आहे ती कोल्हापूर नाक्यावरून आहे. ऑटो आम्हाला भेटले, गावातलेच आहेत, तर ते आम्हाला बोलले की सोडतो म्हणून कोल्हापूर नाक्याला, नाहीतर मग कराड स्टँडवरून चेंज करून जावं लागलं असतं. आणि हे आता आमचं गाव सुटलेलं आहे आणि आता आम्ही पोचलो आहे कोल्हापूर नाक्यावरती. मिस्टर गेलेत शेंगा घेण्यासाठी आणि हे आहे आमचं सामान. तर आता वेट करतोय गाडी कधी येते. पाऊस होता त्यामुळे आम्ही ते थांबलो होतो प्लॅस्टिक खाली. आणि फायनली आम्हाला गाडी जी आहे आता भेटलेली आहे. पुन्हा माघारी जातोय. गावावरून निघताना काय माहीत थोडंफार तर वाईट वाटतंच, कारण की आता एवढ्या लांब जायचं आणि पुन्हा एवढा सगळा प्रवास. ऑलरेडी खूपच आम्ही कंटाळलेलो होतो, जायची इच्छा नव्हती पण काय ऑप्शन नाही आता. आणि आज देखील आम्हाला शेवटची सीट भेटलेली आहे. गाड्या फुल आहेत. आता गाडी थांबलेली आहे हॉटेलवरती. ॲक्च्युली घरून देखील आणलं होतं जेवण, पण ते काही जेवायची इच्छा नव्हती. मग रिद्वीला काहीतरी वेगळं खायचं असतं. मग मिस्टरांना बोलले की जावा आणि पार्सल घेऊन या, कारण की रिद्वी पटापट खात नाही. आणि परत ट्रॅव्हल्सवाले कधी कधी थांबतात, थांबले तर भरपूर वेळ थांबतात आणि नाही थांबले तर नाहीच थांबत. मग आम्ही बऱ्याच वेळेला असं आमच्यासोबत झालं आहे, त्यामुळे आम्ही तेव्हापासून तर पार्सलच घेतो आणि बसमध्ये बसून खातो, कारण की ह्या लाँग रूटच्या गाड्या जास्त वेळ थांबत नाही. तर मिस्टरांनी आज देखील पार्सल इथे आणलेलं आहे आणि आम्ही आता गाडीत बसलो आणि आता जेवणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल की इथे सगळ्याच गाड्या थांबतात, गावावरून येणाऱ्या, मुंबईवरून येणाऱ्या सगळ्याच गाड्या इथे नाश्त्यासाठी थांबतात. तर मिस्टर आता गेले आहेत नाश्ता आणायला. थोडीफार तर भूक लागलेली होती आणि इथून आमचं घर जसं की तुम्हाला माहिती आहे 3 ते 3.5 तास लांब आहे. तर आता इथून आम्ही थोडाफार नाश्ता घेऊन जाणार आहोत घरी. तर आता आम्ही पोचलेलो आहोत फायनली घरी आणि खूप बरं वाटतंय. प्रवास खूप आणि पसारा तुम्ही बघू शकता, सगळं भाजीपाला असल्यामुळे लगेच काढून ठेवला नाही. आम्ही गावावरून बघा काय काय आणलेलं आहे. तर हे आहेत अंडी गावची इडलीसाठी, हे मम्मीने दिलेले आहेत लिंबू, हे आहे इडलीचं पीठ, हे बेसनचं पीठ, कारण की रेडीमेड पिठाची भाजी चांगली लागत नाहीत म्हणून. आणि हे आहे धपाट्याचं पीठ, शेंगदाणे फोडलेले, शेंगदाणे होते तरी पण फोडलेले दिलेले आहे शेंगदाणे, हे शेवाळ्या, इडलीसाठी शेवाळ्या दिलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये दिलेल्या आहेत दोडक्याची भाजी, ह्या पिशवीमध्ये आहे चवळीच्या शेंगा आणि मुळा, ह्यामध्ये आहेत घेवड्याच्या शेंगा, हा आहे कढीपत्ता आणि हे आहे आळूची पानं, हे आहेत मँगो आहे ना, खायला आणले. कशासाठी आणले? खायला. त्यात आहे वांगी 2 प्रकारची. आमच्या इथे व्हाईट वांग देखील पिकतं, कोणाकोणाला माहिती व्हाईट वांग्याची प्रजाती. तर हे व्हाईट वांग आहे आणि हे ग्रीन वांग आहे. आणि ह्यामध्येच मिरच्या देखील टाकलेल्या आहेत. खाली काढून दाखवते, खाली कारली देखील आहे. काय काय ह्याच्यामध्ये डबल भाजी भरलीत, कारली आहेत, हे बघा गवारीची शेंग. तर एवढं सगळं आम्ही आणलेलं आहे. जसं की मी आता एका आठवड्यापूर्वीच गावावरून आले आणि आता पुन्हा ह्या आठवड्यात पुन्हा गावाला गेली. तर असंच प्रवास चालू आहे.
तर गावावरून येताना काही ना काहीतरी शिदोरी असतेच. तर जेव्हा लास्ट टाईम आलेलं तेव्हा मी सगळं भरून ठेवल्यानंतर आठवलं की शूट करायचं राहिलं, तर ह्यावेळी मी नक्की आठवणीने शूट केलं. आणि इंदोरला देखील पाऊस सुरू झालेला आहे. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.